नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आता इथे प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे. मी काल हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना सांगितला होता की कमेंट मध्ये याचं उत्तर द्यायचं तुम्ही सर्वांनी. ओके, खूप जणांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे. तर बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे कशाशी संबंधित आहे. तर इथं ऑप्शन काय दिले, तर मार्गदर्शन तत्वे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, आर्थिक अधिकार. काय दिले ऑप्शन? मार्गदर्शन तत्वे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, आर्थिक अधिकार. तर आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहेत? मूलभूत कर्तव्य. हे बघा, हे आपलं उत्तर आहे, मूलभूत कर्तव्य. चला नेक्स्ट. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? असेच प्रश्न आता तुम्हाला खूप जणांना माहित असेल. आता जे जे व्हिडिओ आपले बघत आहेत त्या सर्वांना माहित आहे की सर IMPच क्वेश्चन घेत आहेत. मी पेपर बघितले असतील, जे जुने पेपर झालेले आहेत 2018 पासून 23, 24, 25 चे जेवढे न्यायालयाचे पेपर आहेत त्या पेपरमध्ये असे प्रश्न तुम्ही बघितले असतील. म्हणून मी IMPच क्वेश्चन घेत आहे सर्व. तर लक्ष असू दे. इकडे बघा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर राज्य विधिमंडळ आहे का, सर्वोच्च न्यायालय आहे का, कार्यकारी मंडळ आहे का, संसद आहे का? तर आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? देशातील कायद्याची निर्मिती. काय विचारलेलं आहे एवढं लक्षात असू द्या फक्त. हे बघा, देशातील कायद्याची निर्मिती सर्वोच्च संस्था, बराबर. हे एक आणि हे दोन, देशातील कायद्याची निर्मिती करणारी, बराबर. त्याच्यानंतर सर्वोच्च संस्था. तर काय आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर आहे संसद. काय उत्तर आहे आपलं? संसद. भारतातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था, बघा लक्षात असू द्या, भारतातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था संसद आहे, म्हणजेच पार्लमेंट. काय आहे? पार्लमेंट. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या, संसद. ओके. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तिन्ही मिळून जो निर्णय घेतात तो सर्वोच्च निर्णय असतो. म्हणून देशातील कायद्याची निर्मिती करणारी संस्था, सर्वोच्च संस्था कोणती आहे? पार्लमेंट. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? संसद. त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही? कॅम्प्युटरचा प्रश्न आहे हा, संगणकाचा. खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही? COBOL, JAVA म्हणजे कोबोल, जावा, C++, MS, बरोबर. हे असं दिलेलं आहे. तर COBOL ही पण आहे संगणकीय भाषा, ही आहे, बरोबर. जावा ही पण संगणकीय भाषा आहे. त्यानंतर C++ ही पण आहे. MS ही संगणकीय भाषा नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? MS ही संगणकीय भाषा नाही. तर आपलं उत्तर आहे MMS. ओके. चला नेक्स्ट. SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? बघा, पोलीस भरतीचे 3, 4, 4, 5 प्रश्न असे आलेले आहेत. न्यायालय भरतीला पण येऊ शकतात, पण सगळ्यांनी लक्षात असू द्या, SRPF ची सर्वात प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे किंवा कोणत्या साली झालेली आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं ऑप्शन दिले आहेत: लोहगड, रायगड, शिवनेरी, पुरंदर. तर SRPF ची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे? SRPF ची स्थापना पुरंदर या ठिकाणी झालेली आहे. कधी झालेली आहे? 6 मार्च 1948 रोजी. कधी झालेली आहे? 6 मार्च 1948 रोजी. कुठे झालेली आहे? पुरंदर. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. SRPF ची सर्वात प्रथम स्थापना कुठे झालेली आहे? पुरंदर या ठिकाणी 6 मार्च 1948 रोजी. चला नेक्स्ट. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
परीक्षकाची नियुक्ती कोण करते? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करते? बघा इथं ऑप्शन दिलेले इथं भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, वित्तमंत्री, सभापती. तर आपलं उत्तर काय आहे? बघा इथं काय विचारलेलं आहे? नियंत्रक आणि महालेखापाल. बरोबर, नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षकाची नियुक्ती कोण करते? तर याचं उत्तर आपलं काय आहे? राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. तर कलम कितीनुसार करतात राष्ट्रपती नियुक्ती? कलम 148 नुसार. सगळ्यांनी लक्षात असू द्या, असं पण विचारू शकतात प्रश्न. काय प्रश्न विचारतील? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा यांची भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कलम कितीनुसार केली जाते? तर कलम कितीनुसार? 148 नुसार केली जाते. सगळ्यांनी लक्षात असू द्या. ओके, चला. आणि कोण करते नियुक्ती? राष्ट्रपती. नेक्स्ट, भारतामध्ये सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? मला तर वाटते 100% सगळ्यांना याचं उत्तर माहित असेल. सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं पटापट. भारतामध्ये सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? BSF, SRPF, RPF, CISF. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला याविषयी पोलीस भरती जे लेक्चर आपले होत होते त्या टायमाला पण मी याच्याविषयी माहिती तुम्हाला दिली होती. तर आपलं उत्तर आहे BSF. काय उत्तर आहे? BSF आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आता तुम्हाला माहितच आहे. बरोबर, या प्रश्नाचं उत्तर ज्या भावांना किंवा ज्या ताईंना माहित नसेल सर्वांना सांगतो, हे फिक्स डोक्यामध्ये हा प्रश्न करून घ्या. कारण की एकही असा पेपर नाही न्यायालयाचा जो स्टेनोग्राफरचा पण असेल किंवा लिपिकचा असेल. या दोन पेपरची गोष्ट सांगायला लागलो मी तुम्हाला. शिपायला तर कंपल्सरी विचारतात, पण या दोन्ही पेपरसाठी, या तिन्ही पेपरसाठी हा प्रश्न कंपल्सरी येतो. न्यायालयाच्या पेपरमध्ये भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर काय तुमचा मेन प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का? तुम्ही विचार काय करता की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खूप जणांनी मला मागे पण लाईव्ह क्लास आपला झाला होता, खूप जणांनी असेच उत्तर दिले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एवढं तुम्हाला कळायला पाहिजे, मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले ज्यांनी मसुदा तयार केलेले सगळ्या गोष्टी. बरोबर, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर आहे का आपलं? नाही. सच्चिदानंद सिन्हा हे उत्तर आहे का? नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर आहे का? नाही. तर कोण आहेत? भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं उत्तर आहे. ओके. आणि असा पण प्रश्न विचारू शकतात, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हे तर विचारलेले आहे त्यांनी. तर आपलं उत्तर काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. त्याच्यानंतर असं पण विचारू शकतात की भारतीय मसुदा समिती ही कधी स्थापन झाली होती? म्हणजे भारतीय संविधान जे आहे मसुदा समिती स्थापना कधी झाली होती? स्थापना कधी झाली होती सांगा बरं? स्थापना झाली होती 29 ऑगस्ट. कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1947 रोजी. कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1947 रोजी. आणि अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला नेक्स्ट, चौरा घटनेचे कोणते आंदोलन संपुष्टात आले? चौरा घटनेचे कोणते आंदोलन संपुष्टात आले? आता असे विचलित करणारे प्रश्न येतात, पण एक सांगतो तुम्हाला, असेच अवघड लेवलचे प्रश्न आपण घेत आहोत की बाबा जे पेपरमध्ये 100% येणार म्हणजे येणारच. ओके. चौरा घटनेचे कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर छोडो भारत. बघा इथं ऑप्शन काय दिले? तर छोडो भारत म्हणजे भारत छोडो आंदोलन.
भारत छोडो आंदोलन, सविनय कायदेभंग, रौलट विरोधी सत्याग्रह, त्याच्यानंतर असहकार. तर आपलं उत्तर काय असणार आहे? चौरी चौरा. बराबर. मेन म्हणजे एक लक्षात असू द्या, चौरी चौरा घटना ही जी घडली होती, हे उत्तर आपलं असणार आहे असहकार आंदोलन. तर ही घटना कधी झाली होती? 4 फेब्रुवारी. ही घटना कधी झाली होती? 4 फेब्रुवारी 1922 रोजी. हे नाव जरी तुमच्या लक्षात नाही बसलं तरी एक लक्षात असू द्या, ही जेव्हा घटना झाली होती ना, चौरी चौरा घटना ही जेव्हा झाली होती, हे जे आंदोलन झालं होतं, तर याचं उत्तर आहे, ही जे झालं होतं तर असहकार आंदोलन झालं होतं 4 फेब्रुवारी 1922 रोजी. आता असं पण विचारू शकतात, चौरी चौरा ही घटना कोणत्या ठिकाणी झाली होती? तर ही घटना उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे हिंसक वळण लागलं होतं. आंदोलन खूप झालं होतं, हिंसक वळण या आंदोलनाला लागलं होतं, म्हणून ही घटना सगळ्यांसमोर आलेली आहे. म्हणून असहकार आंदोलन समजलं जातं याला. ओके, तर आपलं उत्तर आहे असहकार. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? बघा, खूप छान प्रश्न विचारलाय मित्रांनो या ठिकाणी. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? फ्लोरोफ्ल्युरोकार्बन, फ्लोरोफ्ल्युरोकार्बन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, नायट्रस ऑक्साईड. फ्लोरोफ्ल्युरोकार्बन हे उत्तर आहे का? नाही. कार्बन डायऑक्साईड हे उत्तर आहे का? तर नाही. त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड हे उत्तर आहे का? तर नाही. तर आपलं उत्तर आहे हायड्रोजन. काय उत्तर आहे? हायड्रोजन हरितगृह वायू नाही. हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही, म्हणून आपलं उत्तर आहे हायड्रोजन. नेक्स्ट. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तुम्हाला माहीतच असेल याचं उत्तर, मला माहित आहे, म्हणून सगळ्यांनी पटापट कमेंट करा. आणि दररोज जे लाईव्ह क्लास आपले होतात, सगळ्यांनी लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं आहे. खूप विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे वेळ नसतो लाईव्ह क्लाससाठी, म्हणून आपण सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम लाईव्ह क्लास असतो, म्हणून जास्तीत जास्त लाईव्ह क्लासला सर्वांनी जॉईन व्हा. चला, याचं उत्तर द्या सगळ्यांनी. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर सांगा, पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती. इथे जे ऑप्शन दिलेले आहेत सर्वांनी बघा. उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती. तर आपलं उत्तर काय आहे? पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. कोण असतात? उपराष्ट्रपती. चला नेक्स्ट. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापना केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारांची संघटना स्थापना केली? कोणती संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये? तर बघा, इथे ऑप्शन काय दिलेले आहेत? अभिनव भारत, गदर, भारत सेवक समाज, अनुशीलन समिती. तर याचं उत्तर आहे अभिनव भारत. 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतिकारकांची अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती. तर आपलं उत्तर आहे अभिनव भारत. नेक्स्ट. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अवशिष्ट, ज्वालामुखी, वली यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय आहे? अवशिष्ट. विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकाराचा पर्वत नाहीये. चला नेक्स्ट. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? आपण सर्व IMPच क्वेश्चन घेत आहे, म्हणून सर्वांनी लक्षात असू द्या. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? लॉर्ड वेल्सी, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड
क्लाइव्ह. तर सांगा, पटापट सांगा, याचं उत्तर काय आहे? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे लॉर्ड वेल्सी. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केलेली आहे इंग्रजांच्या काळामध्ये? लॉर्ड वेल्सी यांनी सुरू केलेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 18व्या शतकाच्या शेवटी 1798 मध्ये त्यांनी ही पद्धत सुरू केली. कधी? 18व्या शतकाच्या अखेर्स 18व्या शतकाच्या अखेर. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आणि कधी केली? 1798 मध्ये. सगळ्यांनी लक्षात असू द्या. तैनाती फौजेची पद्धत कोणत्या साली सुरू झाली? साल जर विचारलं तुम्हाला, हे बघा, साल जर विचारलं तुम्हाला कोणत्या साली झाली, तर लक्षात असू द्या. साल जर विचारलं तुम्हाला तर हे उत्तर आलं पाहिजे तुमचं 1798 साली. त्याच्यानंतर तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेल्सी यांनी सुरू केली. बरोबर. चला नेक्स्ट. पाण्याची घनता तापमानाला उच्चतम असते. बघा, विज्ञानाचा प्रश्न विचारलेला आहे. पाण्याची घनता तापमानाला उच्चतम असते. तर इथं ऑप्शन दिलेले आहे. इथं पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअस असते. काय दिले आहेत ऑप्शन? इथं 4 अंश सेल्सिअस असते, 100 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस, यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय आहे? पाण्याची घनता तापमानाला उच्चतम असते. तर उत्तर काय आहे? 4 अंश सेल्सिअस असते. हे लक्षात असू द्या. पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअस तापमानाला उच्चतम असते. या रिकाम्या जागी उत्तर आपलं हे येणार आहे, 4 अंश सेल्सिअस. चला नेक्स्ट. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? कंपन गती, स्थानांतरणीय गती, परिवलन गती, यापैकी नाही. त्या पटापट सगळ्यांनी उत्तर द्या, जास्त वेळ न वाया घालता. म्हणून जे जे अवघड लेवलचे प्रश्न येतात तेच अवघड लेवलचे प्रश्न आपण घेत आहे, IMP प्रश्न. आणि लाईव्ह क्लासला रोज सकाळ संध्याकाळ जॉईन होत जा, म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले जातील. तर घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? इथे ऑप्शन दिलेत, कंपन गती, स्थानांतरणीय गती, परिवलन गती, यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय आहे? कंपन गती. घड्याळातील लंबकाची गती हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? कंपन गतीचे. चला नेक्स्ट. कोणत्या वेदामध्ये संगीतचा उल्लेख केलेला नाही? कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? सामवेद, अर्थवेद, ऋग्वेद, यजुर्वेद. तर आपलं उत्तर काय आहे? कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? आपलं उत्तर आहे सामवेद मध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. चला नेक्स्ट. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? आता तुम्हाला पण माहिती आहे, 101% म्हणतोय मी. किती? 101% हा प्रश्न पेपरला येणारच, 100%. पेपरला तर सगळेच येणार आहेत, पण लक्षात असू द्या, 101% म्हणायला लागलो मी. बराबर. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बुध, पृथ्वी, मंगळ, शुक्र. सांगा, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह. हे तर लक्षात असू द्या तुम्हाला, हे तर मी सांगणारच आहे. इथं ऑप्शन पण त्यांनी दिलेलेच आहेत, बुध, पृथ्वी, मंगळ, शुक्र. तर आपलं उत्तर काय असणार आहे? बुध. पण हे पण लक्षात असू द्या तुम्हाला, हे पण सांगतो, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध तर आहेच, पण हा ग्रह जो आहे बुध सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह असून सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे हा. म्हणून सगळ्यांनी लक्षात असू द्या. आणि सूर्याच्या खूप जवळचा ग्रह आहे आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. ओके. चला नेक्स्ट.
केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? सोडियम बायकार्बोनेट, ब्लीचिंग पावडर, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. सांगा, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? सोडियम बायकार्बोनेट, ब्लीचिंग पावडर, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. सांगा पटापट पटापट उत्तर द्या. तर आपलं उत्तर काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. काय उत्तर आहे? सोडियम बायकार्बोनेट. हे लक्षात असू द्या. सॉरी, हे बघा, आपलं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. हे आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 4, सोडियम कार्बोनेट. नाही तर हे सोडियम आणि इकडे सोडियम, हे लक्षात असू द्या. कार्बोनेट हे लक्षात असू द्या, हा शब्द सोडियम कार्बोनेट. चला नेक्स्ट. महान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? आता इथं ऑप्शन दिलेले आहेत. नागपूर, हे औरंगाबाद चुकीचं आलेलं आहे, ते नाव पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगर. ओके, बघा, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई. तर याचं उत्तर सांगा पटापट. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? नागपूर या शहरात आहे. कोणत्या शहरात आहे? नागपूर. म्हणून लक्षात असू द्या, मिहान औद्योगिक प्रकल्प जर तुम्हाला विचारला तर कोणत्या शहरात आहे, तर याचं उत्तर आहे नागपूर. चला नेक्स्ट. भारतातील शेत क्रांतीचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात. सांगा बरं, इथे काय येणार आहे रिकाम्या जागी? कोणाला म्हणतात? भारतातील शेत क्रांतीचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात. डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर हिरालाल चौधरी. आता हे जे ऑप्शन इथे दिलेले आहेत, मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा, बरोबर? आणि सगळ्यांना एकच सांगतो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर सगळे 100% IMP प्रश्न घेतले जातात. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, प्लीज सगळ्यांनी चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, कारण की न्यायालयीन भरती, लिपिक असेल, शिपाई असेल किंवा ड्रायव्हर असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, सगळ्या पदाविषयी IMP प्रश्न, म्हणजे GK चे झाले, आपण गणित पण घेणार, बुद्धिमत्ता पण घेणार, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळे घेणार. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि या प्रश्नाचं पण सगळ्यांनी उत्तर द्या. भारतातील शेत क्रांतीचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात. इथे ऑप्शन दिलेले आहेत, या ऑप्शन मधलं उत्तर मला सगळ्यांनी कमेंट करा. थँक्यू.